हॅलो नमस्ते मित्रांनो, बुक माय वस्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे. आज मी सिंहगड रोडला धायरी फाट्याजवळ उभा आहे. अनेक दिवसापासून बरेच लोक मला दक्षिण पुण्यामध्ये अफोर्डेबल कॉस्टचे 1 and 2 BHK फ्लॅट आहे का अशी विचारणा करत होते, पण आपल्याकडे कुठलाही चांगला प्रोजेक्ट आला नव्हता म्हणून आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही. पण आज तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि मोक्याच्या ठिकाणी असलेला अफोर्डेबल कॉस्टचा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे. तर तुम्ही पण जर दक्षिण पुण्यामध्ये 1 and 2 BHK फ्लॅट सर्च करत असाल मोठ्या कार्पेटचे आणि अफोर्डेबल कॉस्टचे, तर आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका. आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया. नेहमीसारखं सर्वप्रथम लोकेशनची माहिती घेऊया. तुम्हाला माहिती आहे कुठल्याही प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लोकेशन खूप महत्त्वाचा विषय असतो आणि फर्स्ट होममध्ये तर इन्व्हेस्टमेंट करताना लोकेशनला खूप जास्त महत्त्व असतं. तर या प्रोजेक्टचं लोकेशन सांगायचं झालं तर धायरी फाट्यापासून मी 800 मीटरवर उभा आहे. इथून अभिरुची मॉल जो आहे तो 1 किलोमीटरवर आहे आणि पुणे बँगलोर जो हायवे आहे तो तिथून अजून 500 मीटर म्हणजे टोटल 1.5 किलोमीटरवर आहे. इथून पुढे नांदेड सिटी 3 किलोमीटरवर आहे. तर प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते खूप प्राईम आहे. जे धायरी गाव आहे ते इथून पुढे 3 किलोमीटर आहे. म्हणजे धायरी फाट्याजवळ तुम्हाला ट्रान्सपोर्ट, हॉस्पिटल, किराणा या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर तुमचं जे अभिरुची मॉल आहे ते तुम्हाला इथून फार जवळ आहे आणि त्यामुळे जे ग्रोसरी आहे किंवा तुम्हाला माहिती असेल अभिरुची मॉलमध्ये डीमार्ट पण आहे. तर त्यामुळे ज्या लागणाऱ्या अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या प्रोजेक्टपासून अतिशय जवळ आहेत. प्रोजेक्टचं लोकेशन जे आहे ते खूप जास्त प्राईम आहे आणि पुणे बँगलोर हायवे जो आहे तो इथून जरी अंतरात 1.5 किलोमीटर असेल तर तिथं जायला तुम्हाला एक 2 ते 5 मिनिटाचा वेळ लागू शकतो. त्यामुळं पुणे बँगलोर हायवेजवळ जरी तुम्ही प्रॉपर्टी बघत असाल तरी तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करायला मुळीच हरकत नाही आहे. तर आय होप की तुमच्या या प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते लक्षात आलं असेल. तर लोकेशन नंतर आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया. तर ह्या प्रोजेक्टचं जे लँड पार्सल आहे ते 24 गुंठ्याचं आहे. तुम्ही बघू शकता हे पूर्ण 24 गुंठे जागा इथे असणार आहेत. आत्ताच 2 दिवसापूर्वी या प्रोजेक्टचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि प्रोजेक्टच्या लॉन्चिंग स्टेजमध्ये फ्लॅट घ्यायचे फायदे तुम्हाला माहितीच असेल की आत्ताचा जो रेट असेल म्हणजे लॉन्चिंगमधला आणि पोझिशनचा त्याच्यामध्ये कमीत नाही म्हटलं तरी 30 ते 40% जो रेटचा फरक आहे तो तुम्हाला नक्कीच इथं बघायला भेटेल. त्यामुळे ह्या स्टेजला फ्लॅट घेण्याचे फायदे खूप सारे असतात. एक तर तुम्हाला मनासारखा पाहिजे त्या डायरेक्शनचा, पाहिजे त्या फ्लोअरचा आणि कमी बजेटमध्ये फ्लॅट घेता येतो. तर या प्लॉटचं ज्या लँड पार्सल जे आहे प्रोजेक्टचं ते 24 गुंठ्याचं असणार आहे. प्रोजेक्टची चांगली गोष्ट काय की ह्याच्या पुढे जो तुम्हाला दिसतोय तर 40 फुटी रोड आहे, म्हणजे 12 मीटरचा रोड असणार आहे. हा रोड जो आहे पुढं या साईडला कैलास जीवनला बाहेर पडतोय आणि समोरची जी जागा आहे ती 7 एकर खेळाच्या मैदानाचं रिझर्वेशन आहे. त्यामुळं हा जो पुढचा बाजू आहे ती तुम्हाला कायम ओपन भेटणार आहे आणि त्यामुळं या प्रोजेक्टच्या खाली टोटल 11 शॉप पण असणार आहेत. म्हणजे तुम्हाला जर काही एमर्जन्सी ग्रोसरी वगैरे लागलं, मेडिकलच्या जशा गोष्टी आहेत, ड्रायक्लीन वगैरे ज्या बेसिक गरजा लागतात त्या ह्या बिल्डिंगच्या खालीच तुम्हाला बघायला भेटेल. कारण 11 दुकानांमध्ये बेसिक ज्या सगळ्या फॅसिलिटी त्या तुम्हाला नक्कीच इथे मिळतील आणि समोर खेळाचं 7 एकर मैदान असल्यामुळे इथे जनरली आता पण मुलं खेळत असतात. तर तो सुद्धा एक वेगळी स्पेस तुम्हाला इथे बघायला भेटेल. टोटल ए आणि बी अशा 2 विंग आहेत ह्या प्रोजेक्टमध्ये आणि ह्याचा जो म्हणजे फ्लोअर आहे ते 7-7 मजल्याच्या ह्या दोन्ही बिल्डिंग असणार आहे. दोन्ही बिल्डिंगमध्ये मिळून टोटल 112 फ्लॅट आहेत. 1 BHK जे आहेत ते 28 असणार आहेत. प्रत्येक बिल्डिंगमध्ये 14 फ्लॅट आहेत. 2 बिल्डिंगमध्ये मिळून साधारणतः 28 फ्लॅट असणार आहेत आणि 84 2 BHK असणार आहे. 1 BHKचा जो कार्पेट आहे तो व्यवस्थित देण्यात आला आहे. मोठा कार्पेट आहे. 463 स्क्वेअर फूटचा 1 BHKचा कार्पेट असणार आहे. 2 BHKमध्ये 3 कार्पेट आहेत. 3 कार्पेट आहेत. एक 690 आहे, त्यानंतर 702 आहे आणि 706 आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन 690 स्क्वेअर फूटचा जो कार्पेट आहे 2 BHK त्याचा सॅम्पल फ्लॅट पण बघणार आहेत. 14 ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये देण्यात आलेले आहेत. म्हणजे रूफटॉपवर सर्व ॲम्युनिटीज असणार आहेत. तर याच्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला योगा डेक जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरी ॲम्युनिटी जी आहे ती आहे सिनियर सिटीजन सिटआउट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मेडिटेशन झोन पण या प्रोजेक्टमध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर ओपन जिम असणार आहे. त्यानंतर मल्टीपर्पज लॉनसुद्धा या प्रोजेक्टमध्ये देण्यात आलं आहे. ओपन किचन आहे. त्यानंतर स्टार गेजिंग आहे. त्यानंतर किड्स प्ले एरिया पण देण्यात आला आहे. एम्पी थिएटर देण्यात आलेलं आहे. म्हणजे या वरच्या 8 ॲम्युनिटीजच्या व्यतिरिक्त एम्पी थिएटर आहे. त्यानंतर सोलर पॅनल असणार आहेत प्रोजेक्टमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त स्काय वॉक असणार आहे. म्हणजे दोन्ही बिल्डिंग ज्या आहेत त्या वरून टेरेसला जोडलेल्या असणार आहेत. एंट्रन्स लॉबी जी आहे या प्रोजेक्टची ती अतिशय सुंदर देण्यात आलेली आहे. त्यानंतर आउटडोअर वर्क स्पेसवर जे आता तुम्हाला माहिती आहे
की वर्क फ्रॉम होमचा काळ आहे, तर तो वर्क स्पेस जो आहे तो सुद्धा तुम्हाला देण्यात आले. त्या व्यतिरिक्त ग्रीन वॉल विथ हँगिंग प्लांटेशन जे आहे ते पण तुम्हाला याच्यात देण्यात आले. अशा 14 ॲम्युनिटीज तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत. तर आता आपण काय करूया, आतमध्ये जाऊया आणि जो 690 स्क्वेअर फूटचा सॅम्पल फ्लॅट इथं बनवलेला आहे तो प्रत्यक्षात जाऊन बघूया. तर आता आपण ह्या सॅम्पल फ्लॅटला व्यवस्थित बघून घेऊ आणि प्राइसिंग पण समजून घेऊ. तर हा जो सॅम्पल फ्लॅट आहे हा 690 स्क्वेअर फूटचा याचा कार्पेट आहे. याच्यामध्ये 2 BHK मध्ये 3 व्हेरियंट आहेत, 690, 702 आणि 706. एका फ्लोअरला टोटल 8 फ्लॅट आहे. त्याच्यातले 2 फ्लॅट जे आहेत ते 1 BHK असणार आहे आणि 6 फ्लॅट जे आहेत ते 2 BHK असणार आहे. तर 1 BHK जो आहे ना तो इथला तो खूप सुंदर वाटला मला, भले त्याचा सॅम्पल नसेल. 463 स्क्वेअर फूटचा कार्पेट आहे जो की खूप चांगला कार्पेट आहे आणि ज्याची पॅकेज कॉस्ट 41 लाख आहे, तीही सर्व खर्चासहित. आणि आत्ता काय झालं, प्रोजेक्ट आत्ताच लॉन्च झाल्यामुळे तुम्ही जर आत्ताच बघायला आलात ना तर कदाचित व्यवस्थित निगोशिएशन पण करून मिळेल. तर त्यामुळे नक्की साईट व्हिजिट करा. पहिल्या 20 लोकांना इथे अट्रॅक्टिव्ह ऑफर पण मिळणार आहे, जी की बिल्डरने आम्हाला डिस्क्लोज केली नाही. पण काही मदत लागली तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. बुक माय वास्तूची टीम पण तुम्हाला इथं प्रॉपर्टी घेण्यासाठी नक्की हवी ती मदत करेल. मी नेहमी सांगतो आम्ही कुठले चार्ज करत नाही, त्यामुळे बिंदास फोन करा आणि जी आमची पण सर्व्हिस आहे कन्सल्टिंगची त्याची पण पूर्ण तुम्ही लाभ घ्या. हा 690 स्क्वेअर फूटचा कार्पेट असलेला फ्लॅट आहे, ज्याचा हा लिव्हिंग प्लस डायनिंग आहे, जी 18.5 बाय 10.5 याची टोटल साईज आहे. म्हणजे अशी जर बघितली ना याची लांबी तर 18.5 आहे, अशी जर बघितली तर 10.5 आहे. आणि बाल्कनीची जर गोष्ट सांगायला झालं तर ही अशी 10.5 आहे आणि अशी 5 आहे. 10.5 बाय 5 ही बाल्कनी जी कवर्ड असणार आहे. तर त्यामुळे हा स्पेस जर तुम्ही बघितला तर खूप मोठा तुम्हाला इथे मिळतोय. आणि फ्लॅटची चांगली गोष्ट काय की 0 वेस्टेज कार्पेट आहेत, म्हणजे लॉबीमध्ये बघा तुम्ही जास्त स्पेस इथं सोडलेली नाही आहे. आणि या साईडला बघा आता इथे किचन दिलेलं आहे, किचनला तुम्हाला 2 प्लॅटफॉर्म मिळतात. 8.5 बाय 10चं हे किचन आहे, ज्याची कवर्ड बाल्कनी जी आहे, ड्राय बाल्कनी जी तो तुम्हाला इथे कवर्ड देण्यात आलेली आहे. इथे वॉशिंग मशीनचा एक पॉईंट आहे. आता हे कवर्ड दिल्यामुळं तुम्हाला खूप फायदे होतात भविष्यामध्ये. ड्राय बाल्कनी जर ओपन असेल ना तर खूप घाण होते, पक्षी वगैरे खूप घाण करून टाकतात, जाळी लावायचा परत वेगळा तुम्हाला खर्च येतो आणि धुळीमुळं कायम घाण राहते. पण इथं तुम्हाला कवर्ड मिळते, ती गोष्ट खूप चांगली आहे. एक्झॉस्टसाठी पण इथं पंखा देण्यात आलेला आहे, ज्या म्हणजे फिटिंग्स आहेत त्या सेराच्या तुम्हाला इथे देण्यात आल्या. सॅनिटरी फिटिंग पण ज्या आहेत त्या तुम्हाला सेरा कंपनीच्या देण्यात आल्या, जी की बेस्ट कंपनी आहे. 2 प्लॅटफॉर्म दिलेत किचनला, त्याचाही फायदा तुम्हाला नक्की इथे होईल. जे स्विचेस आहेत त्या अँकरचे देण्यात आलेत, तुम्हाला माहिती आहे अँकर ब्रँडेड कंपनी आहे. आणि ज्या टाईल्स आहेत पूर्ण फ्लॅटला त्या 4 बाय 2च्या टाईल्स इथं तुम्हाला देण्यात आले, त्यामुळे दिसायला फ्लॅट जो आहे तो अतिशय सुंदर दिसतोय. आतल्या साईडला आलात किचनमधून की 2 बेडरूम तुम्हाला इथं समोरच्या समोर देण्यात आले. तर कॉमन तुम्हाला हे टॉयलेट सांगायचं राहिलं, टॉयलेट जर साईज जर तुम्हाला सांगायची झाली तर 4.6चं हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. आणि चांगली गोष्ट काय की तुम्ही जर टॉयलेटच्या टाईल्स बघितल्या तर अगदी वरपर्यंत दिले आलेले आहे. त्याचा फायदा असा होतो की हे जे क्लीन करताना तुम्हाला वरपर्यंत क्लीन करता येतं, ओल वगैरे सुटायचा प्रॉब्लेम तुम्हाला इथं मिळत नाही. या साईडला तुम्हाला बेसिन जे आहे वॉश बेसिन ते पण इथं देण्यात आलेलं आहे आणि व्यवस्थित त्याचं जे प्लॅनिंग आहे ते करण्यात आले. टॉयलेटच्या व्यवस्थित असं बाहेर देण्यात आलं आणि किचनच्या आणि टॉयलेटच्या मध्ये मोठा स्पेस इथे तुम्हाला मिळतोय. त्याच्यामुळे तुम्ही जर आतल्या साईडला आलात तर या साईडला कॉमन बेडरूम देण्यात आले, ज्याची साईज 10 बाय 11ची देण्यात आलेली आहे. व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे. या प्रोजेक्टची खासियत काय की ह्या पूर्ण प्रोजेक्टच्या समोर 7 एकर जागा इथं मोकळी आहे आणि जी कायम आयुष्यभर मोकळी राहणार आहे. कारण इथं महानगरपालिकेचं रिझर्वेशन आहे, खेळाचं जे मैदान आहे त्याचं रिझर्वेशन, त्यामुळे हे कायम ओपन राहील. इथं वॉकिंग जो वॉर्डर बसतो त्यासाठी इथं सेपरेट जागा देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही इथं हा स्पेस सोडून व्यवस्थित कपाट वगैरे बनवू शकता, ते बाहेर यायचे चान्सेस राहणार नाही आहे. त्यानंतर हा मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमला जर तुम्ही आला तर 12.5 बाय 10चं मास्टर बेडरूम आहे. व्यवस्थित साईज तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे. या साईडला पण वॉकिंग वॉर्डरोबसाठी तुम्हाला सेपरेट जागा या साईडला देण्यात आलेली आहे. आणि त्याचं हे मास्टरचं टॉयलेट बाथरूम आहे, ज्याची साईज जर तुम्ही बघितली तर 4.4 बाय 8चं हे मास्टर बेडरूम तुमचं जे टॉयलेट आहे ते तुम्हाला इथं देण्यात आलं आहे. आता ह्या 2 BHK मध्ये टोटल 3 व्हेरियंट आहेत. ह्या व्हेरियंट जो सगळ्यात छोटा व्हेरियंट आहे 690, तर त्याचं पॅकेज कॉस्ट 63 लाख रुपये जाते सर्व खर्चासहित विथ कार पार्किंग. त्याच्या व्यतिरिक्त 702 एक आहे आणि 706 एक स्क्वेअर फुटाचा कार्पेट असलेला 2 BHK ते आहे. आणि आता या स्टेजला फायदा काय घेण्याचा की वास्तुशास्त्राप्रमाणे तर प्रत्येक फ्लॅट आहे, पण तुम्हाला जे डायरेक्शन आहे तुमच्या फ्लॅटचं किंवा फ्लोअर निवडायला खूप मदत होते. आणि कुठल्याही प्रोजेक्टच्या जर प्री लॉन्चला तर तुम्ही गेलात म्हणजे प्रोजेक्टच्या लॉन्चिंगला तर रेट खूप चांगला मिळतो तुम्हाला.
त्यामुळं ह्या रेटचा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल ना तर तुम्ही ह्या स्टेजला नक्की व्हिजिट करा प्रोजेक्टला. 2 वर्षानंतर या प्रोजेक्टचं पोजेशन मिळणार आहे, तोपर्यंत तुम्हाला बाकी सगळे अरेंजमेंट करता येतात. आणि जर तुम्ही रेटमध्ये बघितलं तर आत्ता 41 लाख रुपये जी कॉस्ट आहे या 1 BHKची ती रेडी पोजेशन होईपर्यंत कदाचित 55 लाखापर्यंत जाईल. म्हणजे साधारणतः 14 ते 15 लाख रुपयाचा फरक तुम्हाला इथे बघायला भेटू शकतो. त्यामुळं ही जी रेटची जी तफावत आहे त्याचा तुम्ही फायदा उचला. आणि तुम्हाला माहिती आहे की सँक्शन फ्लॅट असल्यामुळे 90% बँक लोन होणार आहे. छोटीशी टोकन अमाऊंट देऊन तुम्ही फ्लॅट बुक करा आणि उर्वरित अमाऊंटचं तुमचं बँक लोन होईल. बँकेतून बाकीचं पेमेंट बिल्डरला इथे पोच होईल. तर या संधीचा तुम्ही म्हणजे ही संधी चुकवू नका. आणि हा प्रोजेक्ट आवडला असेल म्हणजे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अशा लोकांना शेअर पण करा जी लोक सिंहगड रोडला अफोर्डेबल कॉस्टमध्ये 1 and 2 BHK फ्लॅट सर्च करतात. त्याने आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब कराल तर मुळीच विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.